नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत। तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी आणि रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन असं आपण चॅनलवरती जर सबस्क्राइब केलं तर आपल्याला या चॅनलवरती डेली अपडेट त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं। तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी। तर आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे तनिष्क ॲग्रो सासुरे म्हणून आहे, बार्शी सोलापूर मधलं। सरांनी आता कोनोकार्पस बरोबर बोगनवेल घेतलेला आहे कंपाऊंडसाठी। बोगनवेलमध्ये 4 प्रकार घेतलेले आहेत कलर मधले आणि त्याचबरोबर हा कोनोकार्पस। कोनोकार्पस म्हणजे हे जे झाड आहे हे आपण कंपाऊंडसाठी, शेतीच्या कंपाऊंडला असेल, अपार्टमेंट असेल, कॉलेज असेल, विद्यापीठ असेल, हॉस्पिटल असेल तर ह्या ठिकाणी आपण लावू शकतो। हे जर लाईव्ह व्हिडिओ जर म्हटलं तर कराडला कृष्णा हॉस्पिटल जे अतुल भोसले साहेबांचं आहे, आता जे सध्याचे MLA आमदार आहेत डॉक्टर अतुल भोसले हॉस्पिटलच्या 500 एकरच्या कंपाऊंडला लावलेला आहे। त्याचबरोबर आपण प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर 70 एकरच्या कंपाऊंडला हे कोनोकार्पस लावलेला आहे। त्याचबरोबर पाचोड फाट्यावरती कराड गोल्डन मॅन गणेश पवार त्यांच्या हॉटेलच्या बाजूला लावलेला आहे। त्याचबरोबर विहार गार्डन कोल्हापूरमधील शरद सर त्यांच्या कंपाऊंडला लावलेला आहे। तसेच विश्वा बिल्डर प्रमोद सर रमणमाळा कसबा वाडा या ठिकाणी, त्याचबरोबर बंटी साहेबांच्या बंगल्याच्या बाजूला जो कोनोकार्पस लावलेला आहे, असे सर्व ठिकाणी आपल्या लागवडी झालेल्या आहेत। तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आणि कोनोकार्पस म्हटलं तर हे 12 महिने हिरवगार राहतं, वर्षभर पानगळ होत नाही आणि वाढ फास्ट मिळते। एका वर्षात 20 ते 22 फूट उंची वाढते। आता हे जे रोप आहे हे 80 रुपयाला रोप आहे आणि रोप इतकं फास्ट वाढतं कंपाऊंड आपल्याला। त्याचबरोबर ही जी लागवड आपण कोलकात्यामध्ये राज टेक्स्टाईल म्हणून मोठी कंपनी आहे, 900 झाडं दिलेली आहेत 100 किलोच्या बॅगमधली, 15 फूट उंचीचं। गेल्या आठवड्यातील आपलं मोठं लोडिंग कोनोकार्पस म्हटलं तर हे झाड एक भिंत तयार करतं। ज्या उंचीला पाहिजे त्या उंचीला आपण कट केल्यानंतर झाड आडवं पसरतं आणि आपण जर कंपाऊंड म्हणून वापर करायचा असेल तर हे 1.5 फुटाला जर झाड लावलं तर एका वर्षात 20-22 फूट उंची वाढते। आणि या झाडाचं पानाशी एक लूक चांगला असल्यामुळे याला जनावर खात नाहीत। त्याचबरोबर दिसायला सुंदर, प्लॉटिंगच्या क्षेत्रात आपण कंपाऊंडसाठी, हॉटेलच्या बाजूला आपण कंपाऊंडसाठी लावू शकतो। अशा प्रकारचे नियोजन केलं तर आपल्याला कोनोकार्पस हे झाड फास्ट ग्रोथ आणि 12 महिने हिरवगार आणि पाहिजे त्या उंचीला कटिंग केल्यानंतर झाड आडवं पसरल्यामुळे भिंत तयार होते। अशा प्रकारचे आपल्याला लोडिंग पाहता येतं चॅनलवरती जर आपण सबस्क्राईब केलं, लाईक केलं तर। त्याचबरोबर नवनवीन अपडेट मिळत असतात। कोनोकार्पस म्हटलं तर मोठ्या साईजमध्ये पण आपल्याकडे मिळत असतो। आता हा 80 रुपये आहे। जाडगे साहेब, हा कोनोकार्पस आपण किती रेट निघतो? 160 रुपये साहेब। आता 3 किलोच्या बॅग नंतर आपल्याकडे 15 किलोच्या बॅगला आहे, उंची 7-7 फूट आहे। हा 160 रुपयाला विकला जातो, बघू शकतो आपण। अशा प्रकारचे बुकिंग नंतर रोपं घरपोच मिळतात। त्याचबरोबर आपल्याकडे आंबा असेल, पिरो असेल, लिंबू, फणस, काजू, अंजीर, चिंच, पिकेम अशी सर्व रोपं मिळत असतात। तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी। रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन, फळबाग योजनेमध्ये तर आपण 1 नंबरवरती आहोत। त्याचबरोबर अनुदानाला बिल हे सर्व मिळत असतं। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। आपला देव शुभ असो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेतकरी बंधू, आजपर्यंत आपण तनिष्क ॲग्रोला जे सासुरे, बार्शी, सोलापूरसाठी आंबा असेल, जांभळ असेल, लिंबू असेल मोठ्या प्रमाणात झाडे दिलेली आहेत। आपले गिरी सर जे आहेत, प्रशांत गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू जे आहेत बिझनेसमॅन व्यक्ती आहेत तर त्यांना पण आपण ही बरीच फळ झाडे दिलेली आहेत। आपले जुने कस्टमर आहेत आणि आज शेतीच्या कंपाऊंडसाठी त्यांनी कोनोकार्पस घेतलेला आहे, बघू शकतोय। व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतो। रोप लावताना आपल्याला खड्डा 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट घ्यायचा आहे, त्यामध्ये शेणखत, निंबोळी, थिमेट टाकायचं आहे। रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 आळवणी द्यायची आहे। 1 महिन्यात त्याला DAP द्यायचं। अशा प्रकारे जर आपण एकदा त्याला जर नियोजन केलं तर रोपं जबरदस्त वाढतात आणि रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे।